आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पीएम जनमन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतल्या 1,00,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करणार आहेत. याचवेळी प्रधानमंत्री लाभार्थ्यांशी संवाद साधतील. विशेष असुरक्षित आदिवासी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पीएम जनमन योजनेला सुरुवात झाली. या योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या समूहातल्या लोकांना घर, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा मिळवून देणं तसंच त्यांचं जीवनमान सुधारणं हा या योजनेचा उद्देश आहे. काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं समारंभपूर्वक स्वागत केलं. देवरा यांनी आज सकाळीच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत सुरू असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम लवकरच विविध जिल्ह्यांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मुंबईत कांदिवली इथं झालेल्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोचावेत या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा राज्यातल्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या विकसित भारत संकल्प यात्रा पोचली आहे. यावेळी उपस्थित आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी चिंगुताई पवार यांनी सांगितलं. मी चिंगुताई आनंदा पवार सांगलीवाडीत राहते. मी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे. त्याचा मला डोळ्याच्या ऑपरेशनसाठी लाभ झालेला आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभारी आहे. राज्यात आज भोगीचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. मुंबईच्या विविध भागात मकर संक्रांतीनिमित्त मातीची सुगडं, सौभाग्यवानाच्या वस्तू तसंच पतंगांचे बाजार फुलले आहेत. धोकादायक मांजाच्या वापरावर प्रशासनानं बंदी घातली आहे. संक्रांतीच्या काळात पतंगांच्या मांजामुळे जखमी होणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी मुंबईत 3 दिवसाचं एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. सोलापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिरातला नंदीध्वजाचा अक्षता सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते. नाशिकच्या काळाराम मंदिरात आज स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही मोहीम राबवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार नाशिक शहर आणि परिसरात मंदिर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. गहू, तांदूळ, साखर आणि कांदा यांच्यावर सुरू असलेली निर्यातबंदी उठवण्याचा कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नसल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. गहू आणि साखर आयात करण्याची कोणतीही योजना किंवा गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कालच्याप्रमाणेच आजही मुंबईत मरीन ड्राईव्हवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. यात सूर्यकिरण आणि सुखोई विमानांच्या चित्तथरारक कसरती तसंच सारंग हेलिकॉप्टरच्या कसरतींचा समावेश होता. हा सोहळा पाहायला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या रस्ते, मैदानं तसंच इमारतींवर या कसरती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 जानेवारीला देशातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी आतापर्यंत 2,26,00,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातल्या 2,050 मुलांना प्रत्यक्ष भाग घेण्यासाठी निवडलं असून त्यांना एक विशेष संच दिला जाणार आहे. कोकण विभागीय महसूल, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन काल रत्नागिरीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण चेकपोस्ट इथं टेम्पोमधून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 14,74,560 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करत त्याच्याविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे.